एक मोठी बातमी आता आपल्या हातात येतेय। प्रगती एक्सप्रेसचं इंजिन फेल झालंय। ठाणे स्थानकात गाडी अर्धा तास झाला अडकून पडलेली आहे। एकाच जागी गाडी उभी आहे। प्रगती एक्सप्रेस संदर्भातली ही बातमी आहे। ठाणे स्टेशन मध्ये ही एक्सप्रेस काही वेळापासून उभी आहे। गाडी एकाच जागी उभी असल्याने जरी आज मेगा ब्लॉक असला तरी ज्या काही तुरळक गाड्या या स्थानकावरून ये-जा करतात त्यांचा मात्र खोळंबा झालेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, काय अपडेट आहे? साधारणपणे 15 ते 20 मिनिटं झाले ही जी प्रगती एक्सप्रेसची जी गाडी आहे ती बंद पडली होती, रेल्वे गाडी। पण नंतर पुढे नवीन इंजिन लावून हे जे रेल्वे स्थानकावरून ही प्रगती एक्सप्रेसची गाडी पुढे काढण्यात आलेली आहे। मात्र जवळपास पाऊण ते 1 तास या गाडीमुळे संपूर्ण खोळंबली होती रेल्वे स्थानक। ठाणे रेल्वे स्थानकावरच्या ज्या गाड्या आहेत त्या खोळंबल्या होत्या आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी गर्दी आली होती। रविवार आहे, मेगा ब्लॉक आहे, त्यात मुख्य स्थानक जे आहे सर्वात गर्दीचं ठिकाण म्हणून ठाणे रेल्वे स्थानक आहे, तिथे एक मेल एक्सप्रेस गाडी बंद पडली आणि ती मुख्य स्थानकावर बंद पडल्याने कशा पद्धतीनं गाडी सुरू करायची किंवा जी गर्दी आहे ती कशा पद्धतीने कमी होईल याचा प्रयत्न जे आहेत ते रेल्वे प्रशासन करत होतं। मात्र त्यांना जवळपास 1 ते पाऊण तास या संपूर्ण घटनेला त्यांना लागलेला आहे, जेणेकरून आता जी गाडी आहे ती रेल्वे स्थानकावरून दूर करण्यात आलेली आहे। मात्र प्रवाशांचे आज मेगा ब्लॉक आणि त्याच पद्धतीनं ही अशा पद्धतीनं रेल्वे बंद पडणं त्यामुळे प्रवाशांचे त्या ठिकाणी हाल झाले। नक्की, धन्यवाद अजित, आपण माहिती दिल्याबद्दल। रविवार असल्या कारणाने अनेक जण हे आप्त स्वकीयांना भेटण्यासाठी बाहेर पडतात। ते भले मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघून बाहेर पडत असतील, पण त्यांना मात्र नाहक त्रास या सगळ्याचा सहन करावा लागलेला आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। या प्रकरणातील आरोपी डॉक्टर फरार झाल्याचं वृत्त आहे। डॉक्टर तडवी यांच्या आत्महत्येनंतर महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली होती। तर या प्रकरणामधले जे आरोपी डॉक्टर्स आहेत ते फरार झाल्याची माहिती मिळते आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास लावून घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या संपर्कात आहेत। अक्षय, जसंही या संदर्भात हे जे आत्महत्या प्रकरण आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला, आरोपी तिघी असं म्हटलं जातंय की या 3 महिला आरोपी आहेत, या तिघी फरार आहेत असं कळतंय। आपण अपडेट काय सांगाल, काय घडलंय नेमकं? सुवर्ण 22 तारखेला पायल तडवींनी नायर हॉस्पिटलच्या वसतिगृह परिसरात आत्महत्या केली होती आणि यानंतर तिच्या घरच्यांनी आरोप केला, तिने तशा पद्धतीचं पुरावे सुद्धा सोडण्यात आले होते की तिला जो त्रास दिला जात होता, तिला जातीवाचक बोललं जात होतं आणि याचमुळे तिने आत्महत्या केली। आणि आता पोलीस तपासात जे पुढे आलेलं आहे, पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात कालच गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि यावरती तिच्याच 3 वरिष्ठ महिला सहकारी ज्या होत्या, म्हणजे ती महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती आणि तिच्या ज्या सिनियर्स होत्या त्या 3 सिनियर मुलींवरती हा आरोप आहे। आणि विशेष म्हणजे हे कदाचित खरं असावं आणि म्हणूनच त्या 3ही डॉक्टर ज्या आहेत मुली तिच्या सिनियर त्या फरार आहे आणि पोलीस त्यांचा तपास घेत आहे। मात्र त्यांच्यावर पोलिसांनी आता आरोप आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर त्यामुळे एक अतिशय धक्कादायक आहे। आपण जर रॅगिंगचे प्रकार जर बघितले तर हे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, विद्यार्थ्यांमध्ये। मात्र विद्यार्थिनींमध्ये सुद्धा विद्यार्थिनींकडनंच अशा छळ आणि पिळवणूक केली जाते, हे चुकीचं आहे। अगदी महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोट ठेवलंय अक्षय, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल।